हरिभक्त पारायण श्री बाबा महाराज सातारकर यांचे आगमन झाले आहे। आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे आज महाराजांचं स्वागत श्री पोवणीकर व्यवस्थापक इंडियन बँक पुणे हे करतील व पोथीला हार श्री सोन कुंजरे अरुण LIC मॅनेजर नागपूर हे करतील। धन्यवाद। हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका आवाज वाढव। ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, सद्गुरु दादा महाराज महाराज। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी। तुमचा अनुग्रह लाधलो, मी कळा कुसरी काहीच नेणे, मी कळा कुसरी काहीच नेणे। बोलतो वचने अतिभाविका, बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लाधलो, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी। तुमचा अनुग्रह लाधलो, पंढरिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज। माऊली महाविष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि मायबाप आपलं तत्वज्ञान जगतापुढे मोठी कौतुकाच्या दृष्टीने जगताकडे बघितलं महाराजांनी। म्हणून त्यांच्या तत्वज्ञानाचंच नाव आहे चिद्विलास। परमार्थिक माणसांना विलास शब्दाचं मोठं वावडत असतं। ज्ञानोबारायांनी आपल्या तत्वज्ञानाचं नावच ठेवलं चिद्विलास। चिद्विलास शब्दाचाच अर्थ आहे जगत नसून जे जे काही आहे ते संपूर्ण चिद म्हणजे ज्ञानसत्ता, सत्ता मात्र ज्ञान, त्याचा हा संपूर्ण विलास आहे।
जगत निराळं नसून त्याचाच विरास आहे. मग तुम्ही म्हणाल चांगलं वाईट मूळ सत्तेमध्ये काही नाही. जे आहे ते त्या जीवनाची आवश्यकता आहे, त्या विश्वाची आवश्यकता आहे. पायाला मळ लागतो म्हणून पाय असूच नाहीत का? नाही का? नाही, त्याचं सुद्धा महत्व आहे हो. म्हणून तर चरणपूजा आहे. म्हणून कोणाच्याही घरी एखादी मोठी व्यक्ती गेली, साधू गेले, तर दरवाजातच त्यांच्या पायावर दूध आणि पाणी घातलं जातं. घरामध्ये गेल्यानंतर पाद्यपूजा केली जाते. असं कोणी म्हणत नाही की पायाला घाण लागते म्हणून त्या पायाची पूजा करू नये. पायामध्ये पादुका घालून पूजा होते, डोक्यावर किरीट ठेवून पूजा होते. असा मस्तकाला गंध लावला जातो, तसं सद्गुरूच्या चरणाला, पांडुरंगाच्या चरणाला गंध बुक्का लावून. नीट लक्षात ठेवा, शब्द असा आहे चरणतीर्थ. सद्गुरूचे तीर्थ मात्र. काय म्हणतायत? सद्गुरूचे तीर्थ मात्र म्हणजे त्याचं चरण तीर्थ. नीट लक्षात घ्या, सद्गुरूच्या चरणामध्ये किंवा देवाच्या चरणामध्ये इतकं ताकद आहे की त्याला स्पर्श झाल्यानंतर ते पाणी राहत नाही, तर ते तीर्थ होतं. म्हणून पाय तर मग खराब म्हटले पाहिजेत, त्याला तर घाण लागते, बरोबर आहे ना? पण नाही, एक काल सांगू का, दुसरा दृष्टिकोन, त्याच्यावर तुम्ही उभे राहता, त्याच्यावर तुम्ही उभे राहता. म्हणून पाय कुठे कमी आहेत अशातला काही भाग नाही. डोकं श्रेष्ठ आहे, पाय श्रेष्ठ आहे, हात श्रेष्ठ आहेत. जीवनातली जी जी अंग आहेत ती आवश्यक आहेत, आणि आवश्यक आहे म्हणून परमात्म्याने निर्माण केलेली आहेत. म्हणून कोणत्याही इंद्रियाकडे, कोणत्याही कर्माकडे कमीत्वाने बघण्याची काही गरज नाही. म्हणून काल ओवी आपली चालली होती, म्हणून स्वयंप्रकाशायया आपण पे देखाव्या निमित्त हा वाचोनी नाही समा. हा स्वयंप्रकाश आहे, म्हणजे स्वतःच्या प्रकाशाने प्रगट आहे. स्वयंप्रकाश आहे, निराळा प्रकाश नाही. असा तो पूर्वीच्या काळी आपण म्हणत होतो, सापाच्या डोक्यावर एक रत्न असायचं, बरं का. मग तो बाहेर बिळातून पडताना ते रत्न घेऊन यायचा आणि एका बाजूला ते रत्न ठेवायचा आणि त्याच्या प्रकाशात तो आजूबाजूला फिरायचा. अशी कथा आपण वाचली आहे. याचा अर्थ काय? तो स्वयंप्रकाशी आहे. अर्थ काय? स्वयंप्रकाशी आहे. तसं या ठिकाणी आत्म्याला बघण्याकरता दुसरं काही लागत नाही, तर आत्म्याला आत्म्यानेच पाहावं. दृष्टांत, सूर्य उदय झालिया सूर्ये सूर्य पहावा धनंजया, तेवी माते भजावया मीची हेतू. सूर्य उदय झाल्यानंतर जगत दिसतं, बरोबर आहे ना? घरातल्या कोपऱ्यातली वस्तू सुद्धा दिसते. म्हणजे सूर्याला काही निराळा करायला लागतं का? सूर्य उदय झालिया, सूर्याच्या प्रकाशाने सूर्याला पाहावा. सूर्याला पाहण्याकरता दुसरा प्रकाश लागत नाही. सूर्य उदय झालिया सूर्ये सूर्यची पहावा धनंजया, तेवी माते भजावया मीच हेतू. तसं मला भजण्याकरता मीच हेतू आहे. नीट समजून घे, दुसरं इथे कोण नाही आहे, सगळं मीच नटलेलो आहे. काय गुलाब असला तरी काटा असतोच, काट्याशिवाय गुलाब नाही, नाही का? गुलाबाला विचारलं, एवढा चांगला आहेस तू, सगळ्या फुलांचा राजा आहेस, तुमच्या अंगाला काटे का? तो म्हणला, मला विचारू नका, ज्याने गुलाब निर्माण केलाय त्याला विचारा. खरंच आहे, नाही का? दुसऱ्या फुलाला काटे नाहीत, पण गुलाबाला काटे आहेत, मोठे मोठे काटे आहेत. हाताला टोचलं तर रक्त काढतो, पण वरचा वास काय? म्हणून शहाणा माणूस आहे तो काय करतो, वरचा काटा आणि खालचा टुकवतो आणि मध्ये धरतो. तसं शहाण्या माणसाने सुखदुःखाचे काटे
सोडून मध्ये धरावं म्हणजे वारच्या गुलाबाचा वास येतो. जो येडा आहे तो असाच धरतो, असाच धरतो. अरे नीट धर, नीट धर, गुलाब आहे तो, त्याला काटा आहे, जीवन आहे ते, सुखाबरोबर दुःखही आहेच आहे. जसा काटा हा अविभाज्य घटक आहे गुलाबाचा, तसं हे जीवनाची दोन्ही अंग आहेत. म्हणून हे ग्राह्य का ते त्याज्य हा प्रश्न येत नाही. विशिष्ट वेळेला विशिष्ट ग्राह्य, विशिष्ट वेळेला विशिष्ट त्याज्य. बाहेर जाताना चप्पल आवश्यक, नाही घातली तर काहीतरी लागेल, कुठेतरी होईल, पाय मळतील, घालायलाच पाहिजे. आता त्या चप्पलनी मी प्रवचनाला गेलो म्हणून माझ्या बिछाण्यावर जाऊन बसू नये. माझं बोलणं कळलं का? सोन्याची कटार झाली म्हणून काही ते हृदयात खुपसावी ते भारूडच आहे. सोन्याची कटार आहे म्हणून हृदयात खुपसावी का नाही, ती खूनच करील. तसं या ठिकाणी स्वप्रकाशात्मा पूर्ण प्रकाश प्रकाशक आपण म्हणून निमित्त नाही आणि या वाचोनी. आत्म्याला निमित्त दुसरं कोण नाही म्हणून जगताला, जगत हे माया कार्य नाही. नीट समजून घ्या, कुठेतरी घोटाळा होतो समजण्यामध्ये तुमच्याही. माया शब्दच नाही इथे. वेदांत शास्त्र सांगताना माया शब्द वापरला जातो, पण ज्ञानेश्वर महाराजांनी अज्ञान म्हणजे मायेचा धांडोळा घेतला आणि असले तर खंडन करायचं असं ठरवलंय. हे पक्क समजून घ्या. समजत नाही म्हणून कुठेतरी घोटाळे होतात. हेच तर अमृताचा अवघड आहे. अमृतानुभव अवघड काय? कारण आयुष्यभर ऐकलेलं एक असतं आणि ज्ञानोबारायांनी टोकाचा सिद्धांत मांडला, नाही का? ज्ञानोबारायांनी म्हणून त्या त्या उंचीवर उभं राहिल्यानंतर, म्हणून अमृतानुभवाने गवसणी जगाला घातली. पण अमृतानुभव कळण्याकरता आयुष्य खर्ची करावं लागतं. हे तितकंच सत्य आहे. कारण याच्यातला विषय असामान्य आहे. असामान्य का आहे तर तो परिच्छिन्न नाही म्हणून. परिच्छिन्न असेल तर तिथपर्यंत जाऊन पोचता येतं. हे अपरिच्छिन्न आहे म्हणून पोचलेलोच आहे म्हणून पोचता येत नाही. भाषेतला तर्क समजून घ्या. पोचलेलो आहे म्हणून पोचता येत नाही. म्हणून आत्मा हा परिच्छिन्नपणाने जाणण्याचा विषय होत नाही, कारण तो स्वयंप्रकाशी आहे, स्वयंप्रकाशी आहे. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, अगा देखणे मात्र जे काही आत्मा ऐसे तेच पाई, तरी ते आपण काही न देखे होय. अरे देखणे हे आत्म्याचंच रूप आहे, तर तो काय आपल्याला पाहत नाही असं होईल का? अहो हे जे देखणे काही जाणावया देखतीच नाही, आता देखील ऐसे पाई. आता मी जर सर्व ठिकाणी नटलेलो आहे, दृश्यही तोच आहे, तर आता कुणाला पाहायचं? विषय तुम्हाला नक्की अवघड जाणार. पहिली भूमिका नीट जर समजली नाही, कारण आपण कसं आहे, आपली भूमिका ही आहे, संसार वाईट आहे, त्या संसारातून मुक्त व्हायला पाहिजे, ही आपली भूमिका आहे. मुलं बाळ संसार याच्यात अडकू नका, हा आपला परमार्थ आहे. आपण काय ऐकतो? मोहात अडकू नका, मायेत अडकू नका, मुलाबाळांच्यात अडकू नका. ठीक आहे, ठीक आहे. इथे हा प्रश्नच येत नाही. इथे जग असं की वस्तू प्रभात, दृश्य तोच आहे, द्रष्टा तोच आहे, मधलं दर्शन तोच आहे. कुठेही त्याच्यामध्ये परिच्छिन्नता येऊ शकत नाही. म्हणून पुढे महाराज म्हणतात, तरी देखतेचे निविलासे दृश्य हाच असे, येथे भावनाही नसे दुजी आली. तरी देखतेनी विलासे, देखण्यामधून कुणाचा विलास बघतो? आपलाच विलास बघतो, नाही का? एखादा सुंदर व्यक्ती आहे, स्त्री असू दे, पुरुष असू दे, कोणी असू दे, सर्व कपडे पिढे चांगले घातले, आरशामध्ये बघितलं. बरं का, ज्ञानोबाराचं एक दृष्टांत फार सुंदर आहे. हे असो दर्पणून नेलिया, तो मुखबोधूही गेलिया, पण देखणे पण एकले अस्वाद ये देई. काय सांगतायत बघा. आरसा आपलाच,
आपल्या आरसात कुणाला बघितलं आपण? आपल्याला. आता रस्त्याने चालताना काही पुढे आरसा नाही आहे, तरी पण जे मी माझं सुंदर रूप बघितलं, आस्वाद कायम आहे. देखले पण एकले आस्वाद जे जेवी. मग आपल्याला आपण बघून आपणच रुबाबमध्ये चालतो. साधा मरका माणूस जर इतका रुबाब करतो, तर आत्मसत्तेचा विलास काय असला पाहिजे, नाही का? आत्मसत्ता जेव्हा जगताकडे बघते, तेव्हा जगतामधून ती परिच्छिन्न दुसऱ्याला कुणाला बघत नाही, आपलंच रूप आपण बघते. एखादी बाई ताटाभोवती रांगोळी काढते, ताट सजवते उत्तम आणि ठेवते, त्याच्याभोवती मैरप काढते आणि आपणच म्हणते, वा काय ताट सुजलंय, काय ताट सजलंय, काय दिसतंय, वा. काढली तिनेच, आतले ताटातले जिन्नस बनवले तिनेच, तिला वाह म्हणायला दुसरं कोणीच नाही. त्या ताटाकडे, त्या रांगोळीकडे बघून आपणच आपला आनंद भोगत आहे. साधी कलाकृती, साधं जेवण, साधी वस्तू आपण केली तर आपल्याला त्याच्यातून आनंद वाटतो. मग प्रभूने नाना रूपाने नाना तऱ्हेने व्यक्त असं जग निर्माण केल्यानंतर त्या प्रभूला आपल्या निर्माण केलेल्या नव्हे, आपल्या रूपाने प्रगट झालेल्या जगाकडे बघून का आनंद वाटणार नाही? म्हणून विलास शब्द वापरला. सुख हाही विलास आहे, दुःख हाही विलास आहे. ते म्हणाला समजायला अवघड आहे. अवघडच आहे. तुम्ही त्यांच्या दृष्टिकोनातून बघता म्हणून अवघड आहे. माझं बोलणं कळलं का? एक साधा व्यवहाराचा दृष्टांत देतो. तुमच्या मुलगाला 80% मार्क मिळाले आणि थोरल्या भावाच्या मुलाला 90% मिळाले. एका घरातलीच मुलं ना, दोन्ही एका पोटातूनच आले ना, बरोबर आहे ना? हां. तरी 80 वाल्याला आपल्या मुलाला 90 वाल्याला आपल्या मुलाला 90 मिळाले याच्यात आनंद नाही, याला 80% मिळाली याच्यात आनंद आहे. माझं उलटी खून कळली का तुम्हाला? आनंद कशात आहे? आपल्या मुलाला 90% मिळाले याच्यात, हा तो हुशारच आहे, मिळणार. पण हे मिजाच मारत होते. कसे गेले खाली 80? आता 80 काही कमी आहेत का? माझं बोलणं कळलं का? हे त्याचंच रूप आहे. कळलं का? कमीही त्याचंच रूप आहे, जास्तीही त्याचंच रूप आहे. त्याच्यामध्ये आजोबा होते मध्ये, ते म्हणले माझे दोन्ही नातू हुशार आहेत. काय म्हणले? दोन्ही नातू हुशार आहेत. मग 90% मिळाले त्यालाही 1000ची नोट दिली, 80% मिळाले त्यालाही 1000ची नोट दिली. वा 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 वा. तो 90 वाला म्हणाला, हो माझ्या मुलाला 90 मिळाले जास्ती. ते म्हणले जास्ती हुशारी मारू नकोस, दोन्ही फर्स्ट क्लासच आहेत. 80 सुद्धा फर्स्ट क्लासमध्येच मोडतो विथ डिस्टिंक्शन. 75च्या वर फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. तसं तुझाही मी शिकलेलो आहे, मलाही माहिती आहे. त्याच्यात एवढं 10 मार्कांनी काय कमी जास्ती होतं? तुझं आयुष्य पुढचं बघ, कोणाचं जास्ती आहे, तुझं टक्के का त्याचे टक्के? या कागदाच्या चिटऱ्यावर जे मार्क असतात ना, त्याच्यावर कोणाचं आयुष्य नसतं. सध्या ते मार्क कसे मिळवता येतात त्याच्याकरता अभ्यासच करायला पाहिजे असं काही नाही. हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्ती माहिती आहे. माझ्या घरच्या मंडळींकडून मला जास्ती मार्क मिळावे अशी कधी अपेक्षा केली नाही, बरं का? माझ्या प्रत्येक रिपोर्टमध्ये एखादी तरी लाल लाईन असायची आणि ती असल्याशिवाय मला बरं वाटायचं नाही, कारण पांढरं कपाळ मला आवडायचं नाही, कुठेतरी लाल टिकली असावी. पण आमच्या घरच्या मंडळींना एवढा आनंद वाटायचा, आमचा बाबा पास झाला, आमचा बाबा पास झाला, आमचा. माझं बोलणं कळलं का? हां, काही फरक नाही इथे, कळलं का? हां.
बाकीचं पुढचं तुम्हाला माहिती आहे. पुढचं तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही. हां, फर्स्ट क्लास का सेकंड क्लास ही एक शिक्षणापुरती कॅटेगरी आहे, पण आयुष्य हा भाग निराळा आहे, जीवन हा भाग निराळा आहे. जीवनाची गणित निराळे आहेत आणि त्याचं उत्तर सुद्धा निराळं आहे. शाळेमध्ये फर्स्ट क्लास झाला हा त्या क्षणापुरता आनंद आहे, म्हणजे आयुष्य नव्हे. म्हणून शाळेच्या मार्कावरून कोणाला कमी ठरवू नाही, तसंच जन्मावरून कोणा श्रेष्ठ ठरवू नाही आणि जन्मावरून कोणाला कमी ठरवू नाही. बरं का, हेही नीट लक्षात घ्या. कानोपात्रा पांडुरंगाच्या चरणाशी एकरूप झाली, किती मार्क द्यावे तिला? लौकिक दृष्टिकोनातून एका गणिकेची मुलगी 0, सामाजिक पात्रता 0. का 0? का 0? त्याचं उत्तर देऊ का? तिला आपल्या बापाचं नाव ठाऊक नाही म्हणून 0. आईला सुद्धा ठाऊक नाही किती संबंध आले, कुणाच्या संबंधातून जन्माला आली. 0. बरोबर आहे. पण परमार्थिक किंमत एवढी की शेवटचा श्वास पांडुरंगाच्या चरणावर ठेवला. काय तुलना करता? जन्मश्रेष्ठ, मार्ग श्रेष्ठ. मार्ग तुम्हाला नोकरी करता पाहिजेत, त्याच्याने तुम्ही हुशार आहे असं अभ्यास जास्ती केला एवढं कळतं, मेहनत घेतली एवढं कळतं. पण ती मार्काची हुशारी आयुष्य सुखमय होण्याकरता नाही आहे. आयुष्य सुखमय होण्याकरता अमृत तत्वाचा अनुभवच पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज कोणत्या शाळेत गेले होते? पण अजून अनेकांना ज्ञानेश्वरीचा अर्थ कळत नाही. अमृत अनुभव तो सोडूनच द्या. कशा करता सांगितलं, काय म्हणतायत ते बघा.